हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मग आज म्हणजे मी मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे आणि चिनूला पण तयार केले. तर आता आम्हाला जायचं सत्यनारायणच्या पूजेमध्ये, जे की तिकडे थोडंसं लांब आहे, जवळच आहे, बाजूलाच आहे, एक गल्ली सोडून. तर तिकडे जायचं आहे. मग म्हटलं आज फुल व्हिडिओ पण बनवू आणि चिनूचं मला डेली रुटीन पण शेअर करायचं आहे, म्हणजे तो कसं खातो, किती म्हणजे तर ना मग मला 12चा टाइम सांगितलं होतं की पूजा 12ला स्टार्ट होणार आहे. तर मग मी 12:30 पर्यंत आली, पण त्यांचं काय अजून सुरू झालेलं नव्हतं. मग म्हणून इथे फ्रेंडकडेच बसले आणि चिनूला पण झोपच आलं होतं. तो घरात झोपला होता, पण तिथं कॉल आला परत चल ये म्हणून. मग मी गेले तर तो त्याला झोपेतून उठून घेऊन गेल्यामुळे तो उठून गेला. मग तिकडे गेल्यावर परत त्याला फीड वगैरे केला आणि झोपून गेला. तर त्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू करू शकले नाही. तर मग दुसऱ्या दिवशी तर कंटिन्यू केला आणि या व्हिडिओमध्ये म्हणजे कसं मी चिनूला बघत सर्व दिवस कसं जातं आणि काय काय कामं असतात ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचं खाऊ वगैरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळी उठून ह्यांचा टिफिन वगैरे करून दिला इकडे. मग हे गेले आणि मग चिनू पण उठलेलाच असतो. म्हणजे हे उठल्यावर, आम्ही उठल्यावर तो उठलेलाच असतो. आणि मग नंतर त्याला थोडंसं झोप आलेलीच असते हे गेल्यावर. मग त्याला झोपवले वगैरे, पण तो काही झोपायचं नावच घेत नव्हता. सारखं चिडचिड करायचं चालू होतं त्याचं. आणि मग नंतर त्याला फिरवून झोपवले कसं तरी. खूप रडत होता आणि कणकणी आल्यासारखं पण वाटत होतं, त्याला थोडंसं असं ताप आल्यासारखं वाटत होतं. तर मग फिरवून झोपवले, नाही तर तो कधीच असं करत नाही. त्याला झोपून फीड केलं की झोपून जातो. पण आज काय झालं होतं काय माहिती, सारखं कसं थपटलं तरी झोपत नव्हता, फिरवलं तरी झोपत नव्हता. तर मग म्हणून त्याला फिरवलं थोडंसं. ह्यांचीच सवय आहे, ह्यांनीच ती सवय लावली आहे फिरवून झोपायची. तर मग तसं करून झोपवलं आणि त्याला झोपवल्यावर सगळं घरातलं पसारा आवरला, कारण पसारा तर खूपच पडलेला असतं, हे ते. मग ते सर्व आवरून वगैरे ठेवलं आणि म्हटलं तो झोपलाय तर तोपर्यंत आपण घर वगैरे क्लीन करून घेऊ, झाडू फरशी वगैरे करून घेऊ. म्हणून मग ते करायला घेतलं. अगोदर सगळं झाडून घेतलं आणि तो झोपलेलाच होता, झाडून घेतला. नंतर फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं आणि मग मी आंघोळ करायला चालले होते. मग या दिवसामध्ये काही पाणी तापवायचं गरज नसते, कारण ऊनच एवढं आहे, त्याच्यामुळं थंड पाणी केलं तरी चालून जातं. म्हणून मग थंड पाण्यानेच आंघोळ करायचं म्हटले. आणि मग कपडे वगैरे सर्व मी घेतलेलेच होते, ठेवलेच होते बाथरूममध्ये. मग तेवढाच उठला हा. तर आता जसं की मी चिनूला झोपवले होते आणि मग तो झोपला होता म्हणून मी घर झाडून वगैरे घेतला आणि फरशी पुसून घेतला आणि तेवढ्यातच तो उठला. मी आंघोळीला जात होते तेवढ्याशा आताच. आणि मग म्हणून ना त्याला असं वॉकरमध्ये बसवलं, दाखवतो तुम्हाला. त्याला असं वॉकरमध्ये बसवलं आणि मग मी आंघोळीला गेले. आणि आंघोळीला गेल्यावर मात्र तो दाराकडेच असतो. आंघोळीला गेल्यावर मात्र तो दाराकडेच थांबलेला असतो, की कधी एकदा बाहेर येते, कधी एकदा बाहेर येते बघत. आणि त्याच्यासाठी काय काय सिक्युरिटी करावं लागतं तुम्हाला दाखवते. तर ना जसं की आता इथे चिनू खेळतोय, त्याचं तो मी आंघोळ करून आता हॉलमध्ये आलेला आहे. तर हे हॉल आहे. तर मग मला ना आता हे बाथरूम आहे समोरचं. तर मग तो इथे खेळत असतो आणि इकडेच येऊन थांबलेला असतो. म्हणून मग तो किचनमध्ये गेले की किचनमधून इकडे या पॅसेजमध्ये येताना पडून जातो. म्हणून हे मला असं कडी लावावं लागतं. आणि हे एक झालं. आणि मग हे पण दार असं लावून ठेवते, कारण मग तो तिकडून इकडे येणार नाही. आणि आलं की पण कधी कधी उघडं राहिलं तरी म्हणजे तो येऊ जाऊ शकतो, इथे खेळतो. तर असं आहे. आणि म्हणजे दार थोडंसं असं उघडं ठेवते, कारण मग त्याला पण दिसतो आपण, नाहीतर मग खूप रडायला लागतो. आता इथे खेळतोय चिनू. त्याला झोपच येते सकाळीपासून का काय माहिती, पण त्याचं झोप पूर्ण घेतच नाही आहे. तो सारखं थोडं झोपतो उठतो, थोडं झोपतो उठतो, असं करतो हे बाळ. हां, का बरं असं करतो? झोपता नाही येत तुला? नाही झोपत? तर बघा किती टक लावून ऐकते.
आणि करून बोलवते असं प्रकारे आपलं लक्ष नसल्यावर पण. जा बघ कसं जातो हे बाळ. आणि ना कालच ह्याने पूर्ण बाहेरचं छानपैकी झाडून वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि ते मी जे जाळवलेलं म्हणजे राख वगैरे होतं ते पण घेऊन जाऊन ते सगळं उचलून टाकून वगैरे आले आणि अशा प्रकारे त्यांनी छान क्लीन करून ठेवलं बाहेरचं. आणि हे दार वगैरे घरात होतं, सायकल वगैरे मग त्यांनी असं बाहेर आणून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून घरात पण अडचण नाही होणार. तर असं त्यांनी क्लीन केलेलं आहे. आणि मी बाहेर आले की चिन्नूला तर बाहेर असं यायचंच असतं आणि तो पडतो का काय म्हणून दार पण उघडं ठेवू वाटत नाही आणि डायरेक्ट बाहेर यायला बघतो. चला आतमध्ये चल. तर ना जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले होते यांचं सकाळी टिफिन बनवून दिलता, पण माझे काही चपात्या बनवायचे झाले होतच नाही कारण चिन्नू उठलेला असतो मग त्याला पण बघावं लागतं. आणि हे आंघोळ करताना चिन्नू त्यांच्या समोर बसतो म्हणजे हे दार उघडे ठेवूनच आंघोळ करतात. मग नंतर त्याचं किचनमध्ये ये आणि पप्पाकडे जा असं मम्मी पप्पा असं चालू असतं आणि इथून सारखं ये जा करत असतो. मग त्याला बघत चपात्या करा असं करावं लागतं आणि हे पण चिन्नूला बघत त्यांचं ते आवडतात त्याच्यामुळे ह्यांचं टिफिन वगैरे बांधा, त्याच्यामुळे सकाळी काही वेळच नाही भेटत. मग त्यांचं फक्त आवरून देते आणि मग ते गेल्यावर चिन्नूला झोपवणं वगैरे हेच कामं चालू असतं. आणि मग मला माझ्या चपात्या बनवायला एकदम दुपारच होत आलं होतं, पण चिन्नू पण उठला होता आणि तो खेळत होता. मग म्हटलं आता तो खेळतच राहील म्हणून मग त्याला बघतच असं चपात्या वगैरे बनवून घ्यायला ठेवलं आणि त्याला असं गाडीमध्ये बसवलं. तर त्याला सारखं किचनमधून बाहेर यायचं असतं आणि बाहेर येता तिकडे थोडं उंचवटा असल्यामुळे ना तो असं पडून जातो म्हणून त्याला काही सोडू शकत नाही. मग त्याच्यावर नजर ठेवावीच लागते आणि त्याला इथे बाहेर पण येऊ म्हणजे जाऊ देऊ शकत नाही कारण पडतो म्हणून त्याला काहीतरी थोडंसं द्यावं लागतं हातामध्ये खायला वगैरे. काकडी वगैरे दिले कापून तर मग छान खात होता, पण काय करतो खाता खाली टाकून देतो आणि मग परत दे म्हणून असं करायला लागतो. आणि जर दिलं नाही तर मग तो स्वतः खाली वाकून घ्यायला जातो आणि मग तसं करून पडतो म्हणून आपल्याला भीती वाटतं. मग म्हणून सारखं त्याला दे आणि माझ्या चपात्या कर असं चालू होतं. तर 4 चपात्याच बनवायच्या होत्या, तर 4 चपात्या बनवायला मला एक 15-20 मिनिट लागले कारण त्याचं पण मध्ये चालू होतं. मग पटापटा असं माझं बनवून घेतलं आणि चिन्नूचं पण खाऊ बनवलेच होते. मग सगळं घेऊन जाऊन ठेवले. पहिल्यांदा मी पूर्ण किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं कारण मग तसंच ते पसारा ठेवलं की ते तसंच पसारा राहून जातं आणि मग ते चांगलं पण नाही वाटत. म्हणून कापड घेऊन सगळं आधी स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि जे भाजी वगैरे होतं ते पण थोडंसं गरम वगैरे करून घेतलं. आणि मग चिन्नूला सांगितलं तू थांब इकडेच मी ठेवून येते म्हणून. आणि मग तो पण छान बघत बसला होता आणि पटापटा ठेवून वगैरे आलं. चिन्नूचं पण खाऊ बनवायला ठेवले होते तर मग त्याचं पण झालं आणि मग त्याला घेऊन जाऊन आम्ही पण म्हणजे जेवायला बसलो. तर ना जेवण वगैरे झालं. मग जेवण वगैरे झाल्यावर चिन्नूला पण खूप झोप आलं होतं. त्याला सकाळी दूध चपाती म्हणजे ग्राइंड केले होते तर त्याला ते खाऊ घालत होते तर त्याला ते बिलकुल खायचं नव्हतं आणि नंतर पण 1-2 चमचे खाल्ला मग नंतर रडायला लागला. म्हणून मग माझं जेवण झालं. मग मी चिन्नूला झोपवले होते झोपवतो म्हणून आणि माझे कपडे वगैरे धुवून घ्यायचं म्हटले पण तो लगेच उठून गेला. हे बघा कसं खेळायला लागलं. आणि नंतर त्याला बघतच मग झोपतच मग मी त्याच्यासाठी रव्याचं खीर बनवायला ठेवते. तर मग आता बनवलेली आहे. म्हटलं दूधवाला येऊपर्यंत वाट बघितले कारण दूध घालून त्याला खाऊ घालू म्हणून, पण ते दूध देऊन गेलं ते फुटून गेलं दूध आणलेलंच. त्याला आता उद्या सांगावं लागेल. आणि अगोदरचंच कालचं दूध होतं माझ्याकडे तर मग मी ते घालून मिक्स केलं. पण इथे बघा चिन्नूचं कसं चाललंय खेळायचं. त्याला इतकी झोप आली आहे ना तर खूप झोप आले पण त्याला असं झोपायचंच नाही आहे. सारखं त्याला घेऊन फिरा नाहीतर काहीतरी करा नाहीतर त्याच्या बाजूला झोपा, त्याचं एवढंच चालू आहे. तर मग मी आता 2 खीर बघू शकता खीर बनवली चिन्नूसाठी. तर आता त्याला मी चालते. आपण खाऊ घालू चिन्नूला खीर. आता बघा कसं करतो खायला. खायलाच नको म्हणतो.
बघताय चलते काढ हे बघा कसे घेऊन बसते. आणि चिनूला ना वरचे पण 2 दात आले जाता म्हणजे आले थोडेसे, त्याचं मूळ बाहेर आलंय. तर मग आता पूर्ण दात येईलच आता 1-8 दिवसामध्ये. तर आता खाऊ घालतीये त्याला मी. तर बघा कसं मुठ्ठी ठेवून बसले तोंडामध्ये. त्याला ते बाहेरच नाही काढायचंय. काढ 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 काढला सोनू. आमम कर मग ते मारतात त्यांनी. तर खाऊ घालायचे पण खूप नखरे वाढले दादा. तर एक सकट खायचंच नसतंय, सारखं इकडे जा तिकडे जा असं चालू आहे. आणि त्याला असं बसून तर बिलकुल खायचं नसतं. स्टार्टिंगला थोडंसं खाताय मग नंतर नखरे चालू होतात. आणि उभं राहून सारखंच पडायला लागलंय आता. उभं राहायला जातो पाडतो, हे पकडून उभे राहा ते पकडून उभे राहा, त्याचं असं चालू असतं आता. ठीक आहे मग मी आता चिनूला भरवते आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करते. तर ना इकडे चिनूचं खाऊ वगैरे झालं पण त्याला काही झोपायचंच नव्हतं. सारखं सकाळपासून किरकिरच चालू होतं त्याचं. मग म्हटलं आता तो खेळत आहे तर कपडे वगैरे धुवून घेऊ. स्टार्टिंगला तर तो खेळतच होता, मग नंतर थोडेसे राहिले होते माझे कपडे वगैरे धुवायचे. मग तेव्हा त्याचं रडायचं चालू झालं. आणि हे रोजचं स्ट्रगल आहे. आणि असं मी कपडे वगैरे धुवायला बसली नाही तर आंघोळ करायला गेली की लगेच तो उठून जातो. किती पण गाढ झोपलेला असतो त्याने, तर जागा असलं तरी पण तो असंच तिथे रेंगाळत बसलेला असतो. तर ना आता मी कपडे वगैरे धुतले. तर चिनूला झोप आलाय पण तो झोपतच नाही आणि खूप जोरात रडत होता. मग म्हटलं थोडंसं बाहेर घेऊन बसावं. तर अंगणात घेऊन बसले आता चिनूला. म्हणजे फर्स्ट टाईमच बसले मी अंगणामध्ये असं, कारण कंपाऊंड वगैरे सर्व झालेलं आहे आता, कापड पण बांधलेलं आहे. मग त्याला घेऊन बसले. आता ह्याचे पप्पा पण येतीलच 5 मिनिटात वगैरे, कारण 5 वाजतच आहेत आणि रोज माझं हेच रुटीन असतं. तर मग आता चिनूला थोडा वेळ घेऊन बसले तर बघा शांत बसले खाली सर्व बघत वगैरे. तुम्हाला पण दाखवते बाहेर कसं आहे. तर बघा हे कंपाऊंड वगैरे सर्व केलेलं आहे, त्याच्यामुळं म्हणजे असं बाहेरच्या लोकांना काही दिसत नाही आतमधलं. जे काय दिसतं ते वरूनच, पण काही नाही. आपल्या घरासमोर आपण बसलो आहे तर मग काही नाही वाटत. तर इथे मी बसलेली आहे. आता ह्याचे पप्पा पण येतीलच 5 मिनिटात, दाखवते मी तुम्हाला. तर इकडे चिनूला झोप आली होती म्हणून ना मी घरात आले. तेवढ्यात मग त्याला झोपत होते, तेवढ्यात त्याचे पप्पा पण आले आणि मग त्याला कलिंगड वगैरे थोडंसं कापून खाल्लं आम्ही. आणि मग चिनू पण इकडे झोपी गेला आणि ह्यांचं इकडे मोबाईलमध्ये टाईमपास चालू होतं. तर मग मी व्हिडिओ इथे सेंड करणार होते. तेवढ्यात रात्रीचा एक किस्सा शेअर करावा म्हटलं तुमच्यासोबत. जसं की मी तुम्हाला सांगितले की दुपारी दूध फुटलं होतं म्हणून. तर आमच्या दूधवाल्याने ना रात्री दूध आणून दिलं, कारण त्याला बऱ्याच लोकांचा फोन आला म्हण की तुमचं दूध फाटलं म्हणून, बाळ आहे म्हणून तो आणून दिला. तर ह्याच्यावरून हे कळालं की माणुसकी अजूनही आहे, नाहीतर आम्ही विचार करत होतो की दूध बंद करायचं म्हणून. तर असा होता हा व्हिडिओ. तर असं बाळाला बघत मला कामं वगैरे सर्व मॅनेज करावं लागतं. तुमच्यासोबत पण असंच आहे का मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की